नमस्कार मंडळी, मी प्रतीक सूर्यवंशी रावेर तहसील कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक या पदावर कार्यरत आहे. एका नवीन अपडेटसह मी तुमच्यासमोर उपस्थित आहे. ही अपडेट धुळे जिल्ह्यातील ज्या काही 25 ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींना स्वतःचं ग्रामपंचायत कार्यालय किंवा ग्रामपंचायतीची इमारत बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. याबद्दल आपण समोर डिटेल पाहूयात. हा जो जी.आर. आहे, महाराष्ट्र शासनाचा जो ग्रामविकास विभाग आहे, या ग्रामविकास विभागाअंतर्गत हा जी.आर. आलेला आहे, आपण पाहू शकता. आणि ह्या जी.आरचं टायटल जे आहे, जी काय हेडलाईन आहे, हे पण आपण पाहू शकता. माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामीस मंजुरी देण्याबाबतचा हा जो जी.आर. आहे तो आपण डिटेलमध्ये आपण पाहूयात. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ही जी योजना आणलेली आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना, या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही किंवा कार्यालय नाही, अशा कार्यालयांसाठी महाराष्ट्र शासन निधी उपलब्ध करून देत असतं. आणि ग्रामपंचायतींनाही स्वतःचा काही निधी अवेलेबल करून द्यावा लागतो. आणि असा हा दोघांचा मिळून निधी वापर करून ग्रामपंचायतीचे कार्यालय इमारत बांधावी लागते. ही योजना अशी महाराष्ट्र शासनाने आणली होती, हे आपण पाहूयात. आणि मित्रांनो, ही जी काही योजना आहे, या योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातील 25 गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी जो काही निधी उपलब्ध करून दिलेला आहे, त्या 25 इमारत कुठल्या ग्रामपंचायत हे आपण पाहूयात. त्या अगोदर आपण थोडीशी आणखी डिटेल पाहूयात. मित्रांनो बघा, ही जी काय बिल्डिंग आहे ती ग्रीन बिल्डिंग असावी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बांधकाम करताना ग्रीन बिल्डिंग असावी, नैसर्गिक प्रकाश योजना किंवा वायू विजन वगैरे असावं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच व्यवस्थितमध्ये सगळं पर्यावरणाचा समतोल राखून त्यांनी दिशानिर्देश दिलेले आहेत की अशा प्रकारे तुम्ही बांधा. आणि प्रस्तुत इमारतीचं काम हे त्यांनी जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये करावं असे हे पण संकेत ह्यामध्ये दिलेले आहेत, आपण पाहू शकता. आणि मित्रांनो, ज्या ग्रामपंचायतींना स्वतःची इमारत नाही, त्या इमारतीसाठी सुरुवातीला ग्रामसभा भरवून ठराव संमत करावा लागेल आणि जागा उपलब्ध करून द्यावं लागेल असंही इथं सांगितलेलं आहे. तेही आपण पाहूयात. आणि ह्या सर्व गोष्टींवर जे काय आपले उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ह्यावर दक्षता ठेवण्याचं सांगितलेलं आहे. बघा, आपण पाहू शकता, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे काय आहेत, त्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या दक्षता ठेवण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ग्रामपंचायतीचा ठराव वगैरे घेऊन ग्रामपंचायतीचा ठराव तिथं घ्यायला सांगितलेला आहे. ग्रामपंचायतीचा याबाबतचा ठराव संमत केल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतीचे कार्यालय जे काय आहे उपलब्ध नसल्यास त्याबद्दल बांधणीची जागा उपलब्ध करून द्यायची खात्री जिल्हा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्याबद्दल नंतरच होईल म्हणते. हे आपण माहिती पाहिली. आता आपण धुळे जिल्ह्यातील कोणत्या 25 ग्रामपंचायती आहेत ज्यांना काही निधी उपलब्ध झालेला आहे तो आपण पाहूयात. मित्रांनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता की जे काही प्रपत्र 1 आहे त्या प्रपत्र 1 मध्ये त्यांनी दिलेलं आहे. जिल्ह्याचे नाव दिलेलं आहे धुळे, त्यानंतर तिथं तालुक्याचं नाव दिलेलं आहे. आपण पाहू शकता इथं जिल्ह्याचं नाव दिलेलं आहे, तालुक्याचं नाव दिलेलं आहे, ग्रामपंचायतीचं नावही त्यांनी तिथं दिलेलं आहे, आपण पाहू शकता. अशा प्रकारे आणि 1 डिसेंबर 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार अनुज्ञेय निधी रुपये असं सांगितलेलं आहे. आपण 1 बाय 1 आपण यामध्ये पाहू की कुठं किती निधी भेटलेला आहे हे पण आपण पाहूयात. मित्रांनो, धुळे जिल्ह्यातील जो काही शिरपूर तालुका आहे, शिरपूर तालुक्यातील बघा कोणकोणत्या गावांसाठी हा निधी भेटलेला आहे. पळासनेर या गावासाठी 25 लाखाचा निधी भेटलेला आहे, आपण पाहू शकता. पळासनेर गावासाठी 25 लाखाचा निधी भेटलेला आहे. हिसाळे गावासाठी 25 लाखाचा निधी भेटलेला आहे. गदरदेवसाठी 25 लाखाचा, नांदर्डेसाठी 25 लाखाचा. आणि अशा प्रकारे जे काही शिरपूर तालुक्यातले हे गाव आहेत, या शिरपूर तालुक्यातील गावांना हा निधी भेटलेला आहे, आपण पाहू शकता. आता नंतर आपण पाहू धुळे जिल्ह्यातीलच धुळे तालुक्यातील काही गावे आहेत, त्या गावातील आपण निधी पाहूयात. कुठल्या गावासाठी किती निधी उपलब्ध झालेला आहे हे आपण पाहूयात. आता हा धुळे जिल्ह्यातील काही
तालुक्यातील काही गाव आहेत हे आपण पाहू शकता. धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यातील काही गाव आहेत. जापीसाठी 25 लाख, निमडाळेसाठी 25 लाख, शिरडाणे परडासाठी 25 लाख, नवलाणेसाठी 25 लाख, मोघनसाठी 25 लाख, कोठासाठी 20 लाख, कावठीसाठी 25 लाख, नांद्रेसाठी 25 लाख, रामीसाठी 25 लाख आणि आर्णीसाठी 20 लाख रुपये भेटलेले आहेत आपण पाहू शकतात. आता धुळे तालुक्यातील साक्री हा एक तालुका आहे. ह्या साक्री तालुक्यातील काही गावांसाठी ही निधी भेटलेला आहे आपण पाहूयात. तो निधी कशाप्रमाणे भेटलेला आहे आपण पाहू शकता. साक्री तालुक्यातील जे काय आमखेल गाव आहे त्या आमखेल गावासाठी 20, सुतारे गावासाठी 20 लाख, शेवगे गावासाठी 25 लाख, दहिवेल गावासाठी 25 लाख, लगडवाळ गावासाठी 20 लाख याप्रमाणे ग्रामपंचायतींना स्वतःची कार्यालय उभारण्यासाठी हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आता सिंदखेडा, धुळे जिल्ह्यातील जे काही सिंदखेडा तालुका आहे तालुक्यातील काही गावांसाठी निधी भेटलेला आहे तो आपण पाहू शकता. धुळे गावातील जे काय परसमाळ या गावासाठी 20 लाख, कंचरपरसाठी 20 लाख, रोहाणेसाठी 25 लाख, रामीसाठी 25 लाख आणि अंजन विहिरेसाठी 25 लाख याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील जे काय आपल्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ही सर्व माहिती आपल्या ह्या गावातील ग्रामवासियांना लवकरात लवकर आणि कळावी, त्यांनाही या गोष्टींची माहिती असावी. त्या कारणाने जो कोणी धुळे जिल्ह्यातील ग्रामस्थ आहेत, या गावाचे ग्रामस्थ आहेत, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, ही माहिती सर्वांना सांगावी अशी मी विनंती करतो. मित्रांनो, ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतर मित्रांसोबत आणि इतर आपले जे काय बांधव आहेत त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू एका नवीन JRसह आणि एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.